झालेत आज. तर मंडळी हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे. तर मंडळी माझा पोरगा असू नका, हाय तो हाय आजारी हॉस्पिटलमध्ये. मी त्याला भेटायला गेलो. त्याने अचानक माझा हात पकडला, हात हातात घेतला आणि म्हणला, पप्पा मला वचन द्या. म्हटलं पोरा काय वचन देऊ सांगतो. मला म्हणला यापुढं हा कार्यक्रम तुम्ही सांभाळा. मी म्हटलं अरे नाही पोरा हे मला नाही जमणार. तर मला नाही जमलंच पाहिजे, मला वचन द्या. यापुढं हा कार्यक्रम तुम्ही सांभाळायचा. आता मला काही झेपत नाही, माझं वय झालं असं पोरगा म्हटला मला. म्हणलं ठीक आहे पोरा तू म्हणतोयस म्हणून तुझ्या समाधानासाठी मी करतो हा कार्यक्रम पुढं. आणि मी करायला लागलो. तर मंडळी मला तुम्ही सांभाळून घेतलं याबद्दल खरंच तुमचे आभार. पण खरं सांगू का मंडळी, आतली गोष्ट सांगतो. कुणी नाही हे महत्वाचं. हां आणि मी आता जे सांगतो ते त्याला तिकडे जाऊन सांगू नका. हां आता मला सांगा त्याला काय येत होतं? नाही खरं इमानदारीच सांगा. हा जो कार्यक्रम चाललाय ती आयडिया कुणाची? टांग तुमची, माझी. हा हे जे सगळं स्क्रिप्ट लिहितो ते कोण लिहितो? टांग तुमची, मी लिहितो. मग त्याला इथं उभं राहायला कुणी शिकवलं? टांग नाही बरोबर आहे, मी शिकवले. हे बरोबर आहे. इथं बसायचा, मोठी मोठी वाक्य बोलायचा. तुम्हाला वाटायचं पटापटा बोलते. मी पाठी बसलेलो असायचो. मी सांगायचं सर ना 2 मिनिटं. हा कुणी नाही हे महत्वाचं. आत्ता जर तो बरा होऊन आला 2-3 महिन्यांनी तर मी त्याला डायरेक्ट म्हणेल आलास तसा तूच बोल की, तूच बोल. अरे म्हणजे काय कार्यक्रम चालतो तो कुणामुळं? हा मग या तुझ्यामुळं नाही रे. टाळ्या वाजव टाळ्या. अरे वा वा वा. पण पप्पा तुम्ही आता बरं आलाच, बरं वाटलं. बरं वा वा. नाही ते बरोबर आहे. पण आता जे तुम्ही लोकांना अरे किती बारीक झालं जरा. खा ना काहीतरी चांगलं खा. आता होईल बरं ठणठणीत आणि आता मस्त कार्यक्रम पुढे चालू राहील बघ. नाही बरोबर आहे. फक्त ते जे मी एवढं काय मला लावून घेतो. तू नव्हतं ते कसं वाटत होतं ते मग खाली 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 एकदम रिकामी वाटलं तुम्हाला? ए पोरा तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी गिफ्ट आणलं? मग पण पहिल्यांदा गिफ्ट द्या, मग मी ठरवणार की चिडायचं की नाही तुमच्यावरती. अरे तू गिफ्ट बघून चिडणारच नाही माझ्यावर. द्या ना गिफ्ट द्या ना. हा देतो थांब. हा ए पोरी ये का? हे गिफ्ट आणलं माझ्यासाठी? अरे हा ही बायको करायची तुला. मी सासरा. ही बायको आणलीच माझ्यासाठी? ही तुझी बायको म्हणजे माझी सून. का म्हणजे तू आजारी होतास. इथं मला एवढे मेसेज यायला लागले गेट वेल सून, गेट वेल सून, गेट वेल सून. शेवटी मी कंटाळलो आणि सून आणली तुला. बस. कुठून आणलीत ही सून? हे गेटवरच उभी होती. ते मेसेजच यायचं ना गेट वेल सून, तिथंच मिळाली. गेटवेल सून म्हणजे लवकर बरे व्हा. सून आणा असा अर्थ होत नाही त्याचा. असं त्याचा अर्थ नाही होय? नाही जा प्लीज त्यांना सोडून या. बस सॉरी मला माफ करा. ह्यांना काही कळत नाही त्याच्यामुळे असं करतं. पप्पा जा त्यांना सोडून या गेट पर्यंत. सॉरी ताई सॉरी. चल ये काहीतरी उगाच आपलं. आई काय करते? निघा. चल बाबा. तर हे आमचे पप्पा असेल, पण काय करायचं त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा खूप आशीर्वाद आहे. आणि जसा त्यांचा आहे तसा सगळ्या महाराष्ट्राचा खूप आशीर्वाद आहे. म्हणूनच जो मी वादा केला होता मागच्या आठवड्यात की मी लगेच परत येतोय आणि मी आलोय तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेऊन.
आणि तो प्रश्न अधिकृतपणे आता परत एकदा मी तुम्हाला विचारतोय, कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला अडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हा वायुदा महाराष्ट्र दौरा. अश्विनी मॅम आज इथे आलेले आहेत आणि महेश सर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा त्यांना एक सिनेमा आम्ही दाखवत असतो, त्यांनी बनवलेले सिनेमांना हात लावत असतो. पण आज अश्विनी मॅडमचा एक सिनेमा त्यांना आम्हाला दाखवायचा आहे आणि तो सिनेमा आम्हाला प्रचंड आवडतो. मागच्या वेळेला सुद्धा त्या सिनेमाचा मी बोलता बोलता उल्लेख केला होता की हळद रुसली कुंकू हसलं. त्या सिनेमामध्ये असं होतं की अश्विनी मॅम आणि सतीश पुळेकर सर यांचं लग्न होणार असतं आणि त्या लग्नामध्ये विघ्न येतं आणि मग ऐन वेळेला त्या लग्न मांडवामध्ये विजय कदम यांच्याशी तुम्ही लग्न करता आणि मग पुढे काय घडतं असा तो सिनेमा आहे. तुमचा सिनेमा होता हळद रुसली कुंकू हसलं. आमच्याकडे आहे हळद रुसली कारण भेटली कुंफू ब्रुसली. तर त्या सिनेमात काय घडणार आहे हे आता मला तुम्हाला दाखवायचं आणि हे नाव असं का ठेवलेलं आहे आम्ही. आणि त्या सिनेमामध्ये महेश मांजरेकर सर तुमचा सुद्धा रोल आहे. तर आता आपण आमच्या सिनेमाला सुरुवात करणार आहोत. तर या सिनेमामध्ये निळू फुले सर होते ज्यांनी पॉझिटिव्ह भूमिका केली होती या सिनेमामध्ये आणि ते गावाचे मुखिया होते, सरपंच होते. महेश मांजरेकर सरांनी सुद्धा असा रोल केला, ते मुखिया होते गावचे हिम्मतवाला सिनेमामध्ये. तर या सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला निळू फुलेंच्या जागी बघायला मिळणार आहेत महेश मांजरेकर. भेटूयात त्यांना. या लंगूर कितना मजा आएगा? हाँ अभी क्या डांस करो इधर में? हाँ एक्टिंग देख एक्टिंग. हॅलो कोण आई डोंट नो बट कोण कोण बनलाय आपण? महेश भट्ट. महेश मांजरेकर म्हणायचं आहे का तुम्हाला? महेश मांजरेकर. एक मिनिट महेश. किधर या दिखता ना. काय केलं असं का तोडला? ते त्यांच्यासारखा चिटकवाचा नाही भेटला. ते कसं सर तुमचं कसं ते पटकन निघते आणि ते चिटकते ना. हां ते असं भेटलं नाही सर म्हणून हात तोडला मी. तोडून टाकला डायरेक्ट. हा बजेट आपलं जबरदस्त बजेट. आम्ही नाही कडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुमचा लय मोठा फॅन आहे. तुमचा तो पिक्चर सरांचा म्हणजे नवीन लग्न झालेल्या तरुण पोरांना हे प्रेरणादायी ठरणारा पिक्चर तुला आवडला मला तो. कुठला? फक्त लढ म्हणा.